ठाणे महानगरपालिका हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात भाजपाने दंड थोपाटले आहेत। अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपाचे आमदार संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे यांनी अधिवेशनामध्ये वारंवार आवाज उठवूनही अनधिकृत बांधकामे थांबलेली नाही। तेव्हा या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले। अशा प्रकारे 12 प्रभाग समित्यांमध्ये आंदोलन केले जाणार असून नववर्षात महापालिका मुख्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं वाघुले यांनी सांगितलंय। ठाणे शहरात यापूर्वी मुंब्रा परिसरात लकी कंपाऊंड तसेच वागळे इस्टेट येथील साईराज इमारत कोसळून अनेक जणांचे प्राण गेले आहेत। तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अनधिकृत बांधकामांना कायमचा पायबंद घालण्यात महापालिकेला अपयश आलेले आहे। यापूर्वी अधिवेशनामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी आवाज उठवताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाईचे धोरण ठेवण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी एक सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवत कारवाईचा फास केला। तरीही अनधिकृत बांधकामे मात्र सुरूच आहेत। या अनधिकृत बांधकामांमुळे प्रतिवर्षी पालिकेचे 200 कोटींचं नुकसान होत आहे। मुंब्रा परिसरामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं आहे। या विरोधात भाजपाच्या वतीने मुंब्रा फायर ब्रिगेडजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। उपोषणाला भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी भेट देत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरातल्या 12 प्रभाग समितीमध्ये आम्ही मुंब्रा बोलत नाहीये, 12 प्रभाग समितीमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहेत त्या ठिकाणी असलेले बीट मुकादम, प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं अहवाल घ्यायला पाहिजे। बीट मुकादमचं काम आहे, ज्या वेळेला बिल्डिंग बांधली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी खड्डा खणला जातो। जोपर्यंत आयुक्त बीट मुकादम आणि प्रभाग अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत ही बांधकामं थांबणार नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मुंब्रा प्रभाग समितीच्या इथे या भागामध्ये जवळजवळ 40 इमारतीची बांधकामं चालू आहेत। लक्की कंपाऊंड सारखी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते आणि गोरगरिबांचा जीव जाऊ शकतो। अनधिकृत बांधकाम करणारे माफिया शहरामध्ये उपावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा गोळा केला जातो। माझा प्रशासनाला सवाल आहे की सहाय्यक आयुक्त या ठिकाणी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त नाहीये। जो अधिकारी या ठिकाणी नेमणूक केलाय बाळू पिचड म्हणून, त्याला प्रभारी म्हणून चार्ज दिलेला आहे। आयुक्तांनी पहिली या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करावी आणि ही जी 40 बांधकामं जे कोण करतायत त्यांच्यावर पहिलं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजे।